बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री आजपासून प्रचाराच्या मैदानात। अक्षय कर्डिलेंच्या प्रचारासाठी आज राहुरीमध्ये सभा, तर उद्या बारामतीमध्ये सुद्धा तोफ धडाडणार। बीएमसीच्या निधी वाटपामध्ये सातम फॅक्टरची चर्चा। साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात। 6 नगरसेवकांना 39 कोटींचा निधी। साटम यांच्या नातेवाईकाला 9 कोटींचा निधी। हिंदुत्ववादी संघटनेकडून यवतमाळमधील राळेगाव बंदची हाक। राळेगाव तालुक्यामधून 34 मुली बेपत्ता झाल्याच्या घटनाच्या निषेधार्थ बंदची हाक। मानवी तस्करीचा भाजप जिल्हाध्यक्षांचा आरोप। नागपूरमध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी एनजीओमधील तरुणींवर दबाव। एनजीओ चालक रियाज काझीला पोलिसांनी केली अटक। एनजीओ चालकाकडून 2 वर्षांपूर्वी तरुणीचा विनयभंग। अमरावतीच्या परतवाडा प्रकरणातील आरोपी अयांची चक्रावून टाकणारी लाईफस्टाईल समोर। पिस्तूल, 3 ते 4 आयफोन, थार गाडी आणि पैशांच्या बंडलचा व्हिडिओ समोर। लक्झरियस लाईफस्टाईलचा व्हिडिओ समोर। टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडितेनं कॉर्पोरेट जिहाद सोचल्याची माहिती। कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीसाठी धर्मांतरणाच्या छुप्या अजेंड्याला बळी। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। आजच्या सुनावणीमध्ये अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तर पोलिसांना शरण येण्याची शक्यता। डोंबिवलीजवळ रुळावरून लोकलचा डबा घसरला। रेल्वे वाहतुकीवर परिणाम। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदारांचे हाल। लोकल रिकामी असल्यानं मोठा अनर्थ टळला। पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरची लिफ्ट कोसळली। लिफ्ट कोसळल्यामुळे 4 प्रवासी अडकले। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। लिफ्टमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। भेंडवळमधील घट मांडणीचं भाकीत। देशावर नैसर्गिक आपत्ती आणि अर्थव्यवस्था ढासळण्याचा अंदाज। तर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये चांगला पाऊस, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होणार। इराण आणि अमेरिकेमधील आजची शांतता चर्चा अनिश्चित। चर्चेसाठी शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवणार नसल्याची इराणची माहिती। तर इराणकडे शेवटची संधी। करारावर स्वाक्षरी न केल्यास पूर्ण देश उद्ध्वस्त करू, अमेरिकेचा इशारा। इराणचं होर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा नियंत्रण। जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प। कच्च्या तेलाच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता। जागतिक स्तरावर चिंता वाढली। आणि इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यात। ट्रम्प यांचा दावा। नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेतल्याची माहिती।